पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. विचार ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्या बाबतीत आपण जाणून घ्यायला हवं. कारण खरोखर बायबल नीतिसूत्र 23:7 मध्ये सांगतं की जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही होता. विचार करा यावर तुम्ही. जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही होता. म्हणजे असं नाही की तुम्ही जीवनात काहीही विचार करावा जो तुमच्या जीवनात तुम्हाला करावासा वाटतोय. हे मानवतेमध्ये येतं आणि ते दैवी तत्वांच्या दूर असेल तर ते नक्कीच पाप ठरू शकतं. पण वस्तुस्थिती तशीच असते की जे काही देव सांगतो ते तुमच्याकडे असू शकतं. जोवर आपण देवाशी करार करत नाही ते आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून वचन काय सांगतं ते बघणं गरजेचं आहे आणि आपण आपलं मन, विचार येशू ख्रिस्ताच्या आज्ञापालनाखाली आणणं गरजेचं आहे. हाच मार्ग 2 कोरिंथ 10:5 मध्ये सांगितलाय की आपण आपला प्रत्येक विचार अंकित करून त्याला येशू ख्रिस्तापुढे आज्ञांकित करायला हवं. मला हे म्हणायला आवडतं, जिथे मन जातं तिथे माणूस जातो. जर रविवारी तुम्ही काहीतरी गोडधोड खायचं ठरवलं तर नक्कीच तुम्हाला ते खायला मिळतंच. खरं बोलतेय ना मी? बघा, जर तुम्ही खूप विचार केला की एखाद्या माणसाने तुम्हाला खूप दुखावलंय तर वारंवार तुम्ही तो विचार करत राहता आणि तुम्हाला संधी मिळते त्यांना घालवून देण्याची. कमीत कमी पुढच्या वेळी असे विचार मनात येतील तेव्हा तुम्ही त्यांना योग्य प्रकारे हाताळायला नक्कीच शिकाल. बघा, सगळ्यात सुंदर प्रकटीकरण आपल्यापैकी कुणाला तरी व्हावं की ज्याद्वारे हे समजू शकेल की आपण आपल्या विचारांचं काहीतरी करू शकतो. प्रत्येकच गोष्ट जी आपल्या डोक्यात येते तिचा आपण विचार करायचा नसतो, पण आपण कशाचा विचार करायचा याची निवड करू शकतो. आणि हे जरा लक्षपूर्वक ऐका, ते महत्वाचं आहे. या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्ही उद्दिष्टानुरूप विचार करू शकता. मला वाटतं की रोज एका विचारावर सत्र असणं गरजेचं आहे. एका विचारावरच सत्र. त्यावेळी आपण बसायचं आणि म्हणायचं की मी आता 1 मिनिटासाठी काही गोष्टींवर विचार करणार आहे. आणि गरज आहे अशा गोष्टींवर विचार करण्याची जे बायबलमध्ये सांगितलं आहे. आणि असं जर तुम्ही रोज केलं आणि हेच तुम्ही रस्त्याने जाताना केलं, मग तुम्ही ते सकाळी लवकर उठून करायला लागलात किंवा उठल्यानंतर करायला लागलात, सकाळी अंघोळ करत असताना करायला लागलात, तर तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनात महत्वाचे बदल घडतायत आणि ते तुम्हाला आनंदित करतायत. कुणाचंही जीवन महान असू शकत नाही जर त्यांचे विचार घाणेरडे असतील. कुणाचंही नाही. बघा, या जगात कुणी अशी व्यक्ती नक्कीच असू शकेल जिचे विचार वाईट असतील, तिच्याकडे पैसे असतील किंवा ती व्यक्ती प्रसिद्ध असेल किंवा काहीही असेल, पण नक्कीच ही महानता नाही. आपण काय करतो, नेहमीच वरवरच्या गोष्टींकडे पाहतो. त्या आपल्याला आवडतात, पण खरं सत्य हे की जर आपल्यामध्ये शांती आणि आनंद नसेल, देवासमोर आपण योग्य नसू, स्वतःशीच आपले शांततेचे संबंध नसतील, तर आपण दरिद्री आहोत. आमेन. आपले विचार देवासाठी खूप महत्वाचे आहेत. बायबल आपल्याला शिकवतं की तो आपल्या आत दडलेला माणूस असतो ज्याची आपल्याला काळजी असते. जेव्हा देवाबरोबरच्या आपल्या चालण्यात आपली प्रगती होते त्याची आपण जबाबदारीने काळजी घेऊ शकतो. आपल्या आतल्या माणसाद्वारे, आपल्या विचारांद्वारे, आपल्या स्वभावाप्रमाणे आणि स्वतःबरोबरच्या संभाषणाद्वारे, म्हणजे स्वतःशीच बोलण्याने, तुम्ही स्वतःशी तुमच्या भूतकाळाविषयी कसं बोलता, भविष्यासंबंधी कसं बोलताय, नेहमी स्वतःशी कसं बोलता. मी स्वतःशी नेहमीच बोलत असते, पण मुद्दा हा आहे की तुम्ही स्वतःला काय सांगता. कारण तुम्ही स्वतःला काय सांगताय त्याचा तुमच्यावर परिणाम होतो. त्याचा तुमच्या उद्यावर परिणाम होतो. त्याचा परिणाम होतो तुमच्या नातेसंबंधांवर. तुम्ही देवासोबत किती काळ चालाल ते माहित नाही, पण तुम्ही तुमच्या घाणेरड्या विचारांची काळजी मात्र घ्यायलाच हवी. आज सकाळी मी केस विंचरत होते. आरशासमोर बसून मेकअप करत होते. केसाचं सेटिंग चाललं होतं आणि ओळखीच्या एका व्यक्तीचा विचार मनात आला माझ्या आणि असं झालं माझं की म्हणजे असं की आणि माझ्या लगेच मनात आलं की मी हे थांबवायला हवं. माझं हे चाललंय तरी काय. तुमच्या डोक्यात जे काही येतं त्या
त्यावर विचार करत बसू नका. स्वतःच्या मनाची सैतानाच्या विचारांची कचरा कुंडी होऊ देऊ नका तुम्ही. आमेन. 3 वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहू ज्या बायबलमध्ये मनाविषयी सांगितल्यात. कलस्सेकरांस 3:2 सांगतं, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका. आता बघा, मन लावणं ही महत्वाची गोष्ट आपण शिकलो, कारण खरंच काही आशा नसते जेव्हा तुम्ही लोभाला आळा घालू शकत नसाल तेव्हा. आणि कायाच्या पुढे जर तुम्ही मन लावलं नसेल तर अशा लोभाच्या वेळी तुम्ही काय करणार? कारण लोभाला तुम्ही बळी पडालच. हे जीवनातलं वास्तव आहे. म्हणून आपल्यावरील गोष्टींचा विचार करायला हवा. म्हणजे मी चहाड्या करता कामा नयेत, कुणाचीही चहाडी मी करू नये. जर कोणी दुसऱ्या संबंधी काही सांगत असेल तर ती चहाडी होते आणि मला त्यात सामील व्हायचं नाहीये. मला कुणाची प्रतिष्ठा कमी करायची नाहीये. मला पवित्र आत्म्याला खिन्न करायचं नाहीये. मला चहाडी करायची नाहीये. जेव्हा तुम्ही असा विचार कराल, मग जेव्हा तुम्हाला चहाडी करायचा मोह होईल, तुमचा विचारांचा पाया तयार असेल आणि आतमध्ये रेकॉर्ड केलेला तुमचा विचारांचा संदेश वाजू लागेल तुमच्यासाठी. आणि तसं पाहता ते कठीण नाहीये योग्य निर्णय घेणं, जर तुम्ही तयारी केलेली असेल. अशी परिस्थिती आल्यावर काय करायचं त्यासाठी. तर कुणीतरी म्हणू शकेल का, खूप छान, मला वाटतं हे चांगलं आहे. कारण जर तुम्हाला वाटतं की तुम्ही मोहात आहात आणि आजवर तुम्ही अशा संबंधी काही विचार केला नसेल काही करण्याचा, तर मग तुमच्या भावना तुमच्याशी झगडू लागतात. तुम्ही तुमचं मन आणि भावना यांच्या कात्रीत सापडता आणि तुम्हाला सगळ्याच्या पुढे जाऊन विचार करावा लागतो. तुमच्या कृतीबाबत मी तुम्हाला 100 वेगवेगळी उदाहरणं देऊ शकते, पण मला वाटतं तुम्हाला तत्व समजावं. जर तुम्हाला काही विशेष समस्या असतील तर तुम्ही विचार करण्याची गरज आहे की मी खायला बसल्यानंतर अति खाणार नाही. आज मी 4 आईस्क्रीम बार्स खाणार नाही. आज मी खूप सोडा पिणार नाहीये. किंवा अजूनही काही समस्या असतील, मी कम्प्युटरवर पोर्नोग्राफी पाहणार नाहीये आज. म्हणजे असं की इंटरनेटवर मी कोणत्याही चुकीच्या नातेसंबंधात अडकणार नाही. काही ना समस्या असेल कदाचित चहाडखोरपणा करण्याची आणि इतरांच्या दुसऱ्या काही गोष्टी असतील मी सांगितल्यापैकी. मी चुकीच्या लोकांशी संबंध ठेवणार नाही ज्यामुळे माझं जीवन विषारी होईल. किती जण असा विचार करतात की जर तुम्ही कायाच्या पुढे जाऊन विचार केला तर तुम्हाला मदत होईल आणि तुम्ही वेळ येण्याआधीच ठरवू शकाल की मोहाची परिस्थिती जेव्हा उद्भवेल तेव्हा तुम्ही काय करू शकाल. ठीक आहे. म्हणून कलस्सेकरांस 3 म्हणता, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका, लक्ष ठेवू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलंय. रोमकरांस 12:2 मध्ये बायबल सांगतं, मनाच्या नवीकरणाविषयी सततच्या प्रक्रियेनुसार नवीकरण करत राहणं. नवीकरण करणं आणि करत राहणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही नवीन घर विकत घ्याल, पण जर तुम्ही ते स्वच्छ ठेवलं नाही तर ते खराब होईल. तुम्ही नवीन कार घेऊ शकाल, घरी आणाल तेव्हा ती खूप सुंदर असेल, पण तिची काळजी तुम्ही घेतली नाही तर ती जास्त टिकणार नाही आणि गंजून जाईल, ती खूप घाण होईल, बिघडेल. तसाच प्रकार मनाचा असतो. तुम्ही एकदाच योग्य विचार करून भागत नाही. फक्त मनाचा अभ्यास एकदाच करून चालत नाही. मनाचं नवीकरण ही सततची प्रक्रिया आहे. आणि रोमकरांस 12 म्हणतं की युगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाचं रूपांतर होऊ द्या. संपूर्ण नवीनीकरण, अगदी संपूर्ण मनाचं संपूर्ण नवीकरण. अगदी एखाद दुसरा डाग सुद्धा तुम्ही ठेवू नका ज्याला तुम्ही चिकटून राहाल आणि गर्व कराल, कारण बाकी सगळ्या गोष्टींपासून सुटका मिळाली आहे तुम्हाला. आणि ही एक गोष्ट बोचणारी हवी आहे, कारण ती तुम्हाला सलत असते. ती तुम्हाला देऊ करत असलेल्या चांगुलपणापासून दूर ठेवते. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. विचारांबाबतीत जीवनातला तुमचा झगडा चालू असला तरी तुमच्या आयुष्यातली प्रगती तुम्ही सुरूच ठेवा. जर लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नसतील तर मला त्यांना दोष द्यायचा नाही. पौल म्हणतो मी पोहोचलो नाही, पण तो म्हणतो मी प्रयत्नात आहे. आणि हे करत असताना एक मार्ग आहे की मागं घडलेल्या गोष्टी विसरून जाणं. तेव्हा देवाचे आभार मानूया. काल झालेल्या चुकांबाबत दोषी मानून घेऊ नका. आपण देवाला क्षमा करायला सांगू शकतो, पण आपण चिकटून राहायला हवं, प्रयत्नात असलं पाहिजे.
प्रयत्न करायला हवे. म्हणा की मी जिथे असायला हवा होतो तिथे नाहीये, पण देवाचे आभार मी जिथे होतो तिथेही नाहीये. तुमच्या प्रगतीबाबत तुम्ही समाधानी असा आणि निराश असू नका की अजून खूप दूर चालून जायचंय म्हणून. तर मनाचं नवीकरण ही सततची प्रक्रिया आहे. त्यामध्ये देववचनाचा अभ्यास करायला हवा. त्यामध्ये स्वतःला अनुशासित करून एका जागी बसून उद्देशांवर विचार करण्याची गरज आहे. त्या संदेशाची तयारी करत असताना मला त्याची अधिक गरज वाटली गेल्या आठवड्यामध्ये. तसं मी नेहमीच करत असते आणि तसं करत असताना तुम्ही स्वतःच्या नोंदीही काढू शकता. घरामध्येही काही वचनं टांगून ठेवू शकता तुम्ही. तुमचा आत्ता विचारांचं काय? तुमच्या कारच्या डॅशबोर्डवर तुम्ही लिहू शकता. म्हणजे कामावर जाताना तुम्हाला आपसूक सूचना मिळेल की या गोष्टींवर विचार करायचा आहे. आणि या आठवड्यात मी शिकवणार असलेल्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. यामध्ये जीवन बदलवणारे विचार असणार आहेत. किती जणांना वाटतं की तुम्ही उद्देशानुरूप गोष्टींचा विचार करू शकता? ठीक आहे. किती जणांना तुम्ही करता त्यापेक्षा अधिक करायला आवडेल? ठीक आहे. आता आणखीन एक गोष्ट बायबल आपल्याला करायला सांगतं. आपल्या मनाच्या संदर्भात ते सांगतं तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा. आता या जगात याचा अर्थ काय? बांधणं अशा प्रकारच्या वाक्यरचनेची आपल्याला सवय नाहीये, पण मी याचा संदर्भ तुम्हाला दाखवणार आहे. किंबहुना तसा प्रयत्न करणार आहे. जिथे साधन सामुग्री ठेवली त्या टेबलवरून मी हे उचलून घेतलं. बघू ते उपयोगी पडतंय का? जुन्या कराराच्या दिवसांमध्ये किंवा ज्यावेळी येशू या जगात होता त्यावेळी लोक अशा प्रकारचे कपडे वापरायचे, मोठ्या आकाराचे झगे घालायचे. मग जर घाईने कुठे जायचं असेल तर शक्यता असायची की कशात तरी अडकून गोंधळ होण्याची. आणि म्हणून मग कामावर जाताना वगैरे ते काय करायचे तर ते सगळं असं गोळा करून घ्यायचं. हसू नका, मी दाखवते तुम्हाला आणि तुम्हाला शिकवण्यासाठी दाखवतेय मी. आणि ते आता ऐका, मग ते असं बांधून टाकायचे आणि असं छान मोकळे व्हायचे आणि मग पाय सुद्धा त्यांचे हलवू शकायचे. मग कुठलीही धावपळ करू शकायचे आणि छान काम करू शकायचे. जे काही त्यांना करायचं असेल ते करू शकायचे. म्हणून जेव्हा बायबल सांगतं की तुमची मनरूपी कंबर बांधा, त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनातले सगळे वाईट विचार काढून टाका जे तुमच्या मार्गात येत आहेत, जे तुम्हाला तुमची शर्यत धावण्यासाठी बाजूला करतायत आणि देवाला तुमच्यासाठी हव्या असलेल्या विचारांपासून दूर करतायत. आमीन. त्यासाठी तुम्ही 3 गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही तुमचं मन तयार करायला हवं, ते केंद्रित असायला हवं, मनाचं नवीकरण करायला हवं आणि तुम्ही तुमची मनरूपी कंबर बांधायला हवी. त्यामुळे तुम्ही तुमचं कार्य करण्यास सज्ज व्हाल. तुमच्या मार्गातल्या वाईट गोष्टी तुम्हाला काढून टाकायच्या आहेत. तेव्हा आता काहीही झालं तरी तुम्ही तयार आहात योग्य क्रिया करण्यासाठी. मी येशूच्या नावाने प्रार्थना करते. मग तुम्ही मन या विषयावर कितीही संदेश ऐकले असोत तरी काहीतरी खास करणार आहे मी आता सगळ्यांसाठी या आठवड्यात. आणि हे नुसतंच काहीतरी असं नसेल ते ऐकून आपण म्हणू हो मला ठाऊक आहे, मी अधिक चांगला विचार करायला हवाय, पण मला देवाला सांगायचंय की याचा तुमच्या आणि माझ्या जीवनावर असा ठसा उमटावा की जेणेकरून आजवर जे काही आपल्याला समजलं नाही ते आपल्याला समजू शकेल. कारण माझी खात्री पटली आहे की जर मी मदत केली तर या ठिकाणचेच नाही तर जगभरातले लोक जे टीव्हीद्वारे बघतायत, देवाला ज्या प्रकारे आपण विचार करायला हवाय तसाच ते विचार करायला सुरुवात करतील. देवाला जे वाटतं त्यांच्याकडे असावं ते त्यांना प्राप्त व्हायला सुरुवात होईल आणि त्याला जे हवंय ते तो त्यांच्यासाठी करील. आणि बघा, ख्रिस्तींसाठी हीच वेळ आहे खरं ख्रिस्ती होण्याची. म्हणजे जगाला उभं राहून दखल घ्यावी लागेल की घेण्यासारखं आपल्याकडे काहीतरी आहे. चला आता देवाला धन्यवाद देऊया. बघा, ही एक प्रकारे पायाभरणी होती. आता 10 वेगवेगळ्या गोष्टींवर हेतुपूर्वक विचार करायला सुरुवात करण्यासाठी मी बोलल्याप्रमाणे एक प्राथमिक असा अभ्यास मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही यावर विचार करायला लागा. बघा, माझ्याकडे जे जे काही आहे ते मी तुम्हाला शिकवावं अशीच माझी इच्छा असणार आहे. पण मी 10 गोष्टी निवडल्या ज्याचा परिणाम माझ्या जीवनावरही झालाय. अगदी खोलवर असा. जेव्हा मी देवाची सेवा करायला सुरुवात केली तर पहिली गोष्ट ज्यावर तुम्ही विचार करायला हवा, हेतुपूर्वक विचार, मी देवाबरोबर योग्य अशी आहे. देवासोबत मी योग्य आहे, चुकीची नाहीये.
माझ्यात योग्यता आहे देवासमोर जाताना मी चूक नाहीये. जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्हाला तुमच्या डोक्यात नेहमी चालू असणारी रेकॉर्ड ऐकण्याची गरज नाही, जी सतत सांगत असते माझं काय चुकलं, मला कळत नाही माझं काय चुकलंय. चला कुणी ऐकतंय का हे सांगा. माझं काय चुकलंय. सैतानाला हवं असतं की आपण असाच विचार करावा. आणि जगाने आपल्याला शिकवलंय की बघा ही तुमची चूक आहे, कारण तुम्ही आमच्यासारखे नाही आहात, कारण तुम्हाला ते आवडतं आणि तेच आम्हाला आवडत नाही. तुम्ही आमच्यासारखे नाही आहात, तुमचं काहीतरी चुकतंय, कारण तुम्ही हे चांगलं करू शकत नाही, मी करू शकते. तुमचं काहीतरी चुकतंय. या जगात पुष्कळ असे फोटो आहेत जे आपल्याला सांगतात आपण कसं दिसायची गरज आहे, काय घालावं, आपले केस कसे असावेत, अशा खूप वेगळ्या गोष्टी. आणि आपण विचार करतो की माझं काय चुकतंय, मला हे करायचं नाहीये. माझं काय चुकतंय, मला ते आवडत नाहीये. माझं काय चुकतंय, मला तसं वाटत नाहीये. माझ्या पालकांना मी नकोय, माझं काय चुकलेलं आहे. माझ्या पालकांनी माझं शोषण केलंय, माझं काय चुकलं नक्की. इतर लोकांसारखे माझे खूप मित्र नाहीत, माझं काय चुकतंय. परमेश्वर माझ्यावर अगाध प्रीती करतो हे कळल्यानंतर मी जास्त आशीर्वादित होते. आणि जेव्हा आपण अशा नास्तिक विचारांच्या अधीन होतो तेव्हा देव त्यांचा द्वेष करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे येशूला आपल्याला नीतिमत्व द्यायचं आहे. तो आपली पापं घेतो आणि आपल्याला त्याचं नीतिमत्व देतो. आता आपण सगळेजण काही वचनं पाहणार आहोत, त्यासाठी जरा वेळ लागेल, पण मला वाटतं तुम्ही ती पाहावीत. 2 कोरिंथ अध्याय 5 वचन 17ची सुरुवात. प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते की मी सतत विचार करायचे माझं काय चुकतंय, पण आता नक्कीच सांगते की मी असा विचार आता करत नाही. मी नाही करत आता विचार तसा. म्हणजे असं नाही की मी चुकीच्या गोष्टी करत नाही, पण तुम्ही तुमच्या कुणी आणि कसामधला फरक ओळखा. बघा, आता तुम्ही देवाच्या कुटुंबात आहात, तुमचं आता रक्ताचं नातं आहे. बघा, तुम्ही कुटुंबात आहात, तुम्ही देवाचं लेकरू आहात. बघा, माझी मुलं माझ्या दृष्टीने योग्यच असतील जरी त्यांचं काही बरोबर नसलं तरी, कारण ते कुटुंबात आहेत. त्यांच्या गरजेच्या वेळी मी असेनच. मला त्यांची सगळी निवड आवडणार नाही, त्यांची सगळी कृती आवडणार नाही, पण नक्कीच मी त्यांच्यावर प्रेम करीन. मी त्यांना हकलून देणार नाही केवळ त्यांच्या चुकांमुळे. खरं तर मला जर कळलं की ते उत्तम तेच करत होते, त्यांना जमेल तेवढं, तर मी त्याकडे लक्षही देणार नाही. कारण देवालाही आपलं मन ठाऊक असतं. आपण प्रवासी आहोत आणि त्याला समजतं की मनाच्या नवीकरणासाठी आपल्याला थोड्या काळाची गरज आहे. त्याला समजतं की आपल्याला शिकायला जरा वेळ लागतो. या आठवड्यात तुम्ही समजून घ्या की जोवर आपण मार्गात आहोत आपण प्रगती करू शकतो. तुम्ही इतर कुणासारखा कीर्तिमान असण्याची गरज नाही. देवाबरोबरच्या तुमच्या चालण्यात तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही ठीक आहात. आणि जोवर तुम्हाला अधिक चांगलं करण्याची इच्छा आहे आणि ते चांगलं करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, तर तुम्हाला स्वतःविषयी वाईट वाटून घ्यायची गरज नाही, इतरांशी तुलना करण्याचीही नाही. कुणाला पटलेलं दिसत नाहीये. स्वतःविषयी वाईट वाटल्यामुळे केवळ प्रगतीत अडथळा येतो, त्यामुळे काहीच मदत होत नाही हो. काल जी चूक झाली त्या भावनेत तुम्ही इतके व्यस्त होता आणि आज काय योग्य करायचं त्याकडे तुम्ही लक्षच देत नाही. 2 कोरिंथ अध्याय 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी मुलावलेला असेल तर ख्रिस्तात नवी उत्पत्ती आहे. संपूर्णपणे नवीन जीव. जुने ते होऊन गेले आहे आणि पहा ते नवे झाले आहे. या सगळ्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजून नवीन झाले आहात. तुमच्या आत्मिकतेत आरशात तुम्हाला वेगळेपण जाणवणार नाही, पण शारीरिक तुमच्या काही समस्या असतील, जसं जखमा, दुःख, वाईट विचार, बंडखोरपणा, असं काहीही असू शकेल. पण आतून जिथं खरंच गरज आहे, तुम्ही कोरे करकरीत सजीव आहात. तुमच्यामध्ये जणू नवीन असलेल्या आत्मिक मातीमध्ये असं म्हणूया की देवाने बीजाचं रोपण केलंय. ते बीज आहे येशू ख्रिस्त. ते देवाचं बीज आहे आणि म्हणूनच सर्वांचं बीज असा जो देव, त्याचं बीज तुमच्यामध्ये आहे. आत्म्याचं फळ तुम्हामध्ये आहे. तुमच्यात नीतिमत्व आहे. पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या अंतःकरणात देवाची प्रीती ओतली गेली आहे, म्हणून तुमच्यात प्रेम करण्याची पात्रता आहे. आणि आत्म्याच्या सर्व फळांसोबतच तुमच्यात धीर आहे. तुम्ही त्यात चालत नसाल, पण तुमच्यात तो आहे. अजूनही मी माझ्यासाठी काम करतेय.
आणि काही प्रगती जाणवतीये, त्याबाबत मी खुश आहे. तुमच्यात अनुशासन आहे. बायबल म्हणतं देवाने आपल्याला भयाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि स्थैर्याचा आत्मा दिलाय. विस्तारित बायबल म्हणतं अनुशासन आणि स्वनियंत्रणाचा आत्मा दिलाय. मी स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही, कारण तुमच्यात स्वनियंत्रण आहे. ते तुमच्यात आहे. तुम्ही म्हणाल मग माझी समस्या काय आहे? समस्या आहे हे तुम्ही मान्यच करत नाही आहात. देवाच्या शास्त्रात प्रथम तुम्ही विश्वास ठेवायचाय आणि मग पाहायचंय. पण जगामध्ये ते म्हणतात जर तुम्हाला दिसत नसेल तर ते विश्वास ठेवणार नाहीत. देवाच्या अर्थकारणात मूलतः मागाऊन आणि वरून खाली असं आहे. जगरहाटी ऐवजी जग म्हणतं जर तुम्हाला काही हवं असेल कंजूष व्हा, जे मिळतंय ते घ्या, जेवढं ओरबाडता येईल तेवढं ओरबाडा, जेवढं वाचवता येईल तेवढं जमा करा. आणि वचन सांगतं की तुम्हाला अधिक हवं असेल तुम्ही देऊन टाका. वाका वाका वाका. हे कसं काम करणार? हे मोजताच येणार नाही. बायबल सांगतं आपल्याला दिसतं त्याप्रमाणे चालू नका. आपण विश्वासाने चालावं आणि विश्वासा न दिसणाऱ्या गोष्टींबाबतला भरवसा असतो आपल्या अंतःकरणात. आणि बघा हे का महत्वाचं आहे, कारण जर माझ्या ठाई धीर दिला नसता देवाने तर माझ्याकडून धीराची अपेक्षा केली नसती. त्याने अपेक्षाच केली नसती मी तुमच्यावर प्रीती करावी अशी. जर त्याने माझ्या ठाई प्रीती ठेवली नसती म्हणून मी थोडी प्रीती करू शकते. जर त्याने माझ्या ठाई आनंद ठेवला नसता तर मी आनंदी असावं अशी त्याने अपेक्षाच केली नसती. मी शांततेत असावं अशी अपेक्षा त्याने केली नसती. म्हणून खरोखर जेव्हा आपण ख्रिस्ताला आपला उद्धारक म्हणून स्वीकारतो आपल्याला मिळते ती पात्रता. सगळं काही करण्याची जे देवाला हवं असतं आपण करावं, पण ते आपल्याकडे बीजाच्या स्वरूपात येतं. आपल्याला ठाऊक आहे की बीजाच्या वाढीसाठी पाणी घालणं गरजेचं आहे. आणि बायबल सांगतं आपल्याला त्याला वचनाचं पाणी घालायला हवं. तुम्हाला समजतंय का? तर माझ्यामध्ये धीराचं बीज आहे आणि धीराबाबत बायबल काय सांगतं याचा मी अभ्यास केला अधिकाधिक केला. तर मग सुरुवात होते त्यातून थोडंफार समजायला, थोडंफार अधिक. आणि मग असा एक सुंदर दिवस येतो की कदाचित माझी काही समस्या उरतच नाही कशाही संबंधी. काही लोक काही बाबतीत खंबीर असतात, स्वभावतःच निसर्गतःच माझे पती धीराचे आहेत माझ्यापेक्षा. आणि एखाद्या व्यक्तीत कमकुवतपणा असतो, उतावीळपणाचा, पण तो स्वीकारायला नकार दिला जातो की मी आहे तशी आहे, मला ठाऊक आहे बायबल काय सांगतं आणि त्या प्रकारची मी नाहीये, पण मला त्याबद्दल दोषी वाटत नाही जेव्हा मी देवसारखं धीराने वागत नाही. पण मी काही स्वखुशीने म्हणत नाही की मी उतावीळ आहे किंवा मी अनुशासनहीन आहे किंवा मी आनंदी व्यक्ती नाहीये किंवा त्यांच्यापैकी मी एक आहे ज्यांचा खडतर काळ चालू आहे सध्या, किंवा मी चिडतही नाही किंवा अशासारख्या खूप गोष्टी. आपण वाईट वागण्याबाबतची कारणं देणं सोडायला हवं. ओळखायला हवं की आपण नवी उत्पत्ती आहोत ख्रिस्तात. आपल्या सगळ्यांमध्ये नवीन आत्मिक माती आहे. आपण प्रवासात आहोत. देव महिमा दर महिमा आपल्याला घडवतोय त्याच्या वचनात राहिल्यामुळे. त्याच्याकडे पाहून आपलं परिवर्तन होत आहे. त्याच्यासारखंच महिमा दर महिमा मला तुमच्याविषयी ठाऊक नाही, पण हा खूप कुतूहलाचा प्रवास असतो. मला समजत नाही आपण अस्वस्थ का होतो, कारण थोडा वेळ लागतोय म्हणून. आपण काय असावं असं देवाला वाटतं हे कळून येण्यासाठी वेळ लागणार. आणि एक सांगू, हे तुमच्याकडे आहे, ते माझ्याकडेही आहे. आणि आपण जर विश्वास ठेवला पर्याप्त समयापर्यंत तर पर्यायाने आपण ते पाहणारच आहोत. सुरुवातीला थोडंसं, नंतर थोडंफार अधिक, मग अजून थोडंफार, मग आणखीन थोडंफार. आणि मग तुम्हाला कदाचित काही काळापुरतं पिछेहाट झाल्यासारखं वाटेल. तुमचं एखादं वर्ष असं असेल की विपुल पीक मिळणार नाही. पण जर तुम्ही सोडलं नाही, बीज पेरत राहाल, पेरणी करत राहाल, गोष्टी चांगल्या अधिक चांगल्या होत जातील. बघा, तुम्हाला हे समजलं की देव तुमच्यावर रागवत नाही. तुम्ही त्याच्या सिंहासनासमोर योग्य आहात. येशूने जे तुमच्यासाठी केले त्याद्वारे तो तुमचं अंतःकरण पाहतो. तुम्ही चूक केल्यावर लगेच तो रागवत नाही, तुम्हाला छडी घेऊन लगेच मारत नाही, तुम्हाला कुटुंबातून बाहेर काढत नाही तो. तर तुम्ही एक करा, तुम्ही आरामात राहा आणि देवाची प्रीती तुमच्यामध्ये पूर्णत्वास येईलच. पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं वागणं निर्दोषच आहे देवाची प्रीती प्राप्त करण्यासाठी, तर तुम्हाला गर्तेतला प्रवास करावा लागेल. आणि मग त्याने काय केलं यापेक्षा तुम्ही काय करू शकता याचाच विचार करत राहाल तुम्ही सततच.
आपण काय करू शकतो हे महत्वाचं नाहीये, त्याने काय केलंय आपल्याद्वारे तो काय करू शकतो हे महत्वाचं आहे. जेव्हा आपण योग्य करतो देवाचा महिमा वाढतो. मला सांगायला आवडेल की जिथे मन जातं तिथे माणूस जातो. याचा अर्थ असा की आपण बाबींचा आधी विचार करतो आणि मग कृती करतो. म्हणून आपण गोष्टींवर हेतुपूर्ण विचार करायला हवा आणि जे जे डोक्यात येईल त्या बाबतीत विचार करणं थांबवायला हवं. आपण तुम्ही विचारपूर्वक जीवनाची दिशा बदलू शकता, हेतुपूर्वक विचार करून केवळ डोक्यात येतील तशा विचारांप्रमाणे वागून नव्हे. आणि म्हणूनच तर करा, योग्य विचार करायला शिका, म्हणजे तुमचं जीवन बदलून जाईल. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.